हाय हॅलो नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे बघूया. आणि आज ना गुढीपाडव्याचा दिवस होता. सकाळी थोडंसं लवकरच उठले होते, कारण थोडं म्हटलं चला घर वगैरे झाडून घेऊया. असं तर एवढा काय कचरा वगैरे नव्हता, पण असं नाही का थोडंसं सण आहे तर छान फील होण्यासाठी म्हटलं चला सकाळ सकाळी थोडंसं आवरलं. सगळीकडे झाडू वगैरे मारून घेतला. लगेच फरशी वगैरे पण पुसून घेईन मी. आणि थोड्या भरण्या वगैरे आहेत ना त्या सगळ्या पुसून घेतल्या. आणि जास्त काही नाही म्हणजे डीप क्लिनिंग म्हणा असं काही नव्हतं. पण थोडंसं आज गुढीपाडवा आहे, सण वगैरे आहे, तर म्हटलं चला थोडंसं हलकं-फुलकं झाडून घेऊया. आणि आदल्या दिवशी करायचं तर म्हटलं काय जास्त नाही. त्या दिवशी पाडवा आहे त्या दिवशी सकाळ-सकाळी उठून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतोय. तर त्यामुळं काही केलं नाही. आणि इथं बघा सगळं आता झाडून वगैरे झालं, घरातलं सगळं आवरलं. छान अशा दारात दारात आपल्या रांगोळी काढली होती गुढीपाडव्याची. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात झालीच आहे. सकाळी छान अशी रांगोळी काढली, देवपूजा वगैरे झाली. आणि आता ना 10:30 वाजले आहेत. आपली सकाळची सर्व कामं वगैरे आवरली आहेत. छान अशा आज साडी घातली आहे. आणि साड्यांना जास्त घेऊन आली नाही गावाकडनं, थोड्याफार आहेत त्यामुळे आहे हेच घातली आहे. तर चला आता बघूया काय काय करायचं आहे. आणि आज गुढीपाडवा आहे, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आता बघूया काय काय. आणि लाईट पण गेली, मसाला बनवायचा होता. आणि आज गेली लाईट. आणि आज गुढीपाडवा आहे तर आज पुरणपोळी तर बनणारच. आपल्या महाराष्ट्राचं फेमस पुरणपोळी. आणि प्रत्येक सणाला पुरणपोळीशिवाय आपला सण अधुरा आहे. त्यामुळं पुरणपोळी करणं हे म्हणजे छानच आहे. आणि पुरणपोळी केली तरच वाटतं आज सण आहे. तर चला मग करूया पुरणपोळीचं. आणि आता पुरणपोळी बनवायची आहे तर डाळ वगैरे कुकरला लावायची आहे मला. चला तर आता पटपट मी डाळ वगैरे शिजवून घेते आणि त्याच्यानंतर मी बोलते तुमच्याशी. चला तर मग बाय बाय. आणि चला तर आता लागूया पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हटलं ना थोडंसं नाही का असं भीती पण असते की कसं होणार, कधी होणार. कारण वेळ लागतो असं स्वयंपाक बनवायचा असला तर. आणि थोड्या वेळानंतर लाईट पण आली होती, तर आता म्हटलं चला लाईट वाटल्यास शेगडीवरच कुकर वगैरे लावते. डाळ आता छान धुवून वगैरे घेतली, थोडंसं तेल आणि हळद टाकली. आणि आता ते डाळ आहे ना ती मी खाली ठेवली, कारण किचनवर मग खूपच अडचण होते. तर इथं मसाल्याची तयारी करत होती, कारण लाईट आली आहे तर म्हटलं चला लगेच मसाला वगैरे करून घेऊया. लाईटचं ना थोडा प्रॉब्लेमच आहे, सारखी सारखी लाईट जाते. तर आता पहिलं मी डाळ वगैरे लावली, त्याच्यानंतर लगेच मसाला वगैरे करते. चला तर मग आता आवरते, नंतर बोलते. आणि सकाळी उठल्या उठल्या ना असा एक प्रॉब्लेम झाला. आज गुढीपाडवा आहे आणि शुभमुहूर्तावर उठली मी, फक्त चहाच बनवला आणि आपला गॅस संपला आहे. तर आता बघूया दुपारी फौजी घेऊन येतो म्हणल्यात. तोपर्यंत जी लाईटवरली सिगडी आहे ना त्याच्यावर डाळ वगैरे शिजवून ठेवतो. त्याच्यावर पोळ्या वगैरे काही बनवता येत नाहीत. डाळ शिजवायला येत्या, भात वगैरे बनवता येईल, बटाट्याची भाजी वगैरे पण बनवता येईल, पण पोळ्या बनवायला येत नाहीत. तर उठल्या उठल्या थोडंसं वाईट म्हणजे नाही का, म्हणजे कसं तर हो झालं. गॅस संपला होता आणि असं काही नाही की कुणाकडून घेऊन येऊया, कारण सगळ्यांच्याकडेच गॅस म्हणजे भरले नव्हते. आणि कायम भरलेले असतात, पण आज आमच्या बिल्डिंगमध्ये पण कुणाकडेच गॅस शिल्लक नव्हता आणि खूप प्रॉब्लेम झाला. फौजीना म्हटलं उठल्या उठल्या आज गुढीपाडवा आहे आणि कसं करणार, म्हणजे पुरणपोळी वगैरे तर बनवायला गॅस पाहिजेच. तर बघूया आता दुपारपर्यंत घेऊन येतील. बाकी सगळी तयारी करून ठेवणार आहे मी. पुरण वगैरे बनवून, कणिक वगैरे म्हणजे मळून, परत आमटी वगैरे, आमटी फोडणी देईन, बाकी सगळं करेन. फक्त पोळ्या वगैरे लाटायच्या आहेत, त्या मला गॅसच पाहिजे. तर बघूया आता फौजी कधी घेऊन येतील. चला तर मग. आणि आज ना थोडंसं घशामध्ये पण असं हे होतंय, सर्दी येते की काय माहिती काय. चला आता लागूया कामाला. मसाला वगैरे बनवून घेते, नंतर बोलते.
जम्मूमध्ये गुढी वगैरे उभा करतो का, तर नाही, आम्ही इथं जम्मूमध्ये गुढी वगैरे उभा नाही करत. कारण आम्ही एका ठिकाणी जास्त दिवस राहत नाही. तर कसं आपण गावाकडं, आमच्या गावाकडं घरी वगैरे गुढी उभा करतात. त्यामुळे असं नसतं की आपण जिथं जाईल तिथं गुढी उभा करणे हे असं म्हणजे योग्य पण वाटत नाही. त्यामुळे इथं काय आम्ही नाही, पण मुलांना कळावं त्यासाठी मी गुढीची रांगोळी काढली होती. आणि इथं ना म्हणजे जम्मूमध्ये इथं कोणच नाही गुढी उभा करत, कारण आपला हा महाराष्ट्रीयन सण असल्यामुळं सगळे म्हणजे महाराष्ट्राचे लोक आहेत त्यांनाच फक्त माहीत आहे की आज गुढीपाडवा वगैरे आहे, किंवा आपल्या मराठी नववर्ष दिवस आहे, सुरू होणार आहे आपलं आता नवीन वर्ष. पण बाकीच्यांना एवढं काही नाही. तर आम्ही सर्वांना सांगत असतो की आज आमचा सण आहे किंवा आज आमचा त्योहार आहे, आमच्या इकडे असं करतात. आणि आज माझ्या माहेरी पण ना खूप छान असं मंदिरामध्ये कार्यक्रम असतो आणि खूप छान असतं गुढीपाडव्या दिवशी. तर आठवण येते गावाकडली पण. आणखीन आज माझ्या चुलत भावाच्या मुलाचं जावळ पण आहे, कारण आज मुहूर्त खूप छान आहे. तर असे छान छान कार्यक्रम आजच्या दिवशी सगळेजण साजरे करण्याचा म्हणजे प्रयत्न करतात. तर खूप छान वाटतं. आणि मी आता स्वयंपाक बनवत आहे ना, तर मला असं मनामनात आठवते की गावाकडे किती छान आम्ही तरी ना सगळ्या गल्लीमध्ये बघायला जायचं, कुणाची साडी कशी आहे, कुणी आज कशी साडी नेसवली. आणि म्हणजे गल्लीमध्ये बघायचं आज सगळ्यात जास्त साडी कुणाची चांगली आहे आणि गुढी कुणाची छान दिसते. खूप छान. आणि माझ्या सासरी तर ना मी सासूबाईंना म्हणायची, आता ही गुढीला साडी नेसवली आहे ना, त्याच्यानंतर मी एकदा नेसून बघणार कशी दिसते. आणि छान वाटतं असं म्हणजे नाही का, कार्यक्रम वगैरे गावाकडेच कोणतेही सण म्हणा गावाकडेच छान वाटतात. इथं काय एवढं नसतं, कारण इथं कुणाला काय कुणाशी नाही नाही का असं. सण कसं सगळ्यांबरोबर साजरे केलेले छान वाटतात. एकटं एकटं बसून काय सण साजरे करणार. आणि भाऊजींची ही ड्युटी अशी. चला तर मग काही नाही, आहे आपला सण तर आपण साजरा करूया छान. आणि मस्त असं मुलांना पण थोडं स्पेशल फील करूया, कारण मुलांना पण कळलं पाहिजे आपले मराठीयन सण कोणते कोणते आहेत ते. आपण बाहेर आहे याचा अर्थ असं नाही की त्यांना कोणत्याही गोष्टीपासून लांब ठेवावं, पण त्यांना म्हणजे बाहेर असून पण त्यांना आपल्या गोष्टी सगळ्या कळायला पाहिजेत. मी तरी खूप प्रयत्न करत असते की त्यांना कळलं पाहिजे आपला हा सण. आणि मुलांना माहीत पण नसतं हे काय, आमच्या गावाकडून व्हिडिओ कॉल करून दाखवत आहेत गुढी उभा केलेली, पण मुलांना कळेनाच झालं हे नक्की काय उभा केलंय काय. तर मी त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आहेत. तर छान वाटतं त्यांना पण. चला आता लागूया कामाला, खूप झाले बोलायचं बोलायचं काही संपणार नाही, कामं आहेत अजून. चला तर मग. आणि चला आता डाळ वगैरे शिजली होती, तर म्हटलं आता गूळ वगैरे बारीक करून घेऊया. आणि ना म्हणजे इथं आम्ही सण वगैरे करतोय सगळे, म्हणजे नाही का सगळे मी सण करतो, पण जशी गावाकडं म्हणजे नाही का येतं फील तसं येतच नाही, काय माहिती का. कारण गावाकडं कसं सगळ्यांच्या घरी त्योहार असतात, सगळे उत्साही असतात. इथं असं नाही. इथं आता आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही वेगवेगळ्या राज्याचे आहे, वेगवेगळे लँग्वेज आहे. तर सण करायचं म्हटलं ना तर आपण आपल्या ह्याच्यातच असतो. आपण म्हणजे कुणाला जास्त सांगू पण नाही शकत आमचा आज सण आहे किंवा सगळ्या गोष्टी नाही. कारण कसं खूप छान म्हणजे खूप छान वाटतं. तिथं थोडंसं वेगळंच होतं, पण चला काही नाही. असं म्हणून असं नाही का सण आपण नाही करायचं, सण तर करायलाच पाहिजे. त्यामुळे आपण आपली परंपरा जपत आहे आणि आपल्याला पण थोडं स्पेशल फील होतंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला मला तर खूप आवडतं. फौजींचं पण कधी मना नसतं. फौजी पण बोलतात, मुलांना पण आपल्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि असं नाही की आपण घरापासून लांब आहे म्हणून सण करायचं नाही, असं काही नाही. जेवढं आपल्याला जमतं तेवढं आपण करत राहायचं. तर चला काही नाही. चला आता बटाट्याची भाजी वगैरे बनवायची होती, तर बटाटे वगैरे सोलून घेतले. लगेच भाजीची वगैरे तयारी करून ठेवली एका साईडला. त्याच्यानंतर आता पुरण वगैरे छान शिजलं होतं, त्याच्यामध्ये गूळ वगैरे पण मिक्स केला. आणि आता आता इथं म्हटलं चला पुरण वगैरे छान बनवून घेऊया. चला तर आता सगळं पुरण वगैरे बनवते, नंतर बोलते. आणि आता इथं पुरण वगैरे बनवून ठेवलं, तर म्हटलं चला लगेच पोळ्याला कणिक वगैरे मळून घेऊया. आणि आपल्या गावाकडे कसं पोळ्याची कणिक थोडी वेगळीच मिळते, पोळ्या खूप छान येतात, सॉफ्ट सॉफ्ट होतात. पण इथं हा आटा वगैरे आम्ही विकत घेतो, त्यामुळे ह्याच्या पोळ्या तेलावरच्या काही मला जमत नाही, मी पिठावरल्याच करते इथं. गावाकडं ना आमच्या इकडं तेल वगैरे लावून फक्त तेल लावूनच पोळ्या करतात. पण इथं नाही, मी रिस्कच घेत नाही, कारण नाही आल्या तर काय करणार. आणि त्याच्यासाठी ना तो तवा असतो तो असा पालथा ठेवायचा असतो, तो पोळ्यांचा तवा वेगळाच असतो गावाकडं. इथं तसा तवा वगैरे पण नाही आहे. माझ्याकडे चपातीचा हाच मी यूज करते, त्याच्यावरतीच पिठावरल्या वगैरे पोळ्या लाटते.
चला काही नाही, जशा जमतात तशा मी करण्याचा प्रयत्न करत असतो. आता छान आता इथं कणिक वगैरे मळून घेते, त्याच्यानंतर बोलते. आणि आता कणिक वगैरे मळून झाली, त्याच्यानंतर लगेच बटाट्याची भाजी वगैरे बनवूया. आणि आज सगळं ना लाईटवरला शेगडीवरच बनवायचा प्रयत्न करत होती, कारण अजून गॅस आला नव्हता. फौजी गॅसच घेऊन आले नाही, तर म्हटलं चला बाकी सगळी कामं आहेत ती मी ह्याच्यावरती करू शकते. त्या भाज्या वगैरे सगळं करून घेते. आणि आता इथं बघा बटाट्याची भाजी वगैरे बनवायची होती. छान कांदा वगैरे भाजून घेतला, मिरची, आलं, लसूणची पेस्ट, जिरं, मोहरी सगळं तडका वगैरे बघा. आता आपलं पोळ्याचा थोडाफार स्वयंपाक झालाय. कटाची आमटी रेडी आहे, बटाट्याची भाजी, पुरण बनवून ठेवलंय, कणिक मळून ठेवल्या. पण फौजी अजून आले नाहीत गॅस घेऊन, त्यामुळं पोळ्या आपल्या राहिल्यात. थोडेसे पापड पण तळायचे आहेत. तर चला थोडाफार स्वयंपाक रेडी झाला आहे. आता भांडी थोडीशी आहेत ती क्लीन करून घेतो आणि नंतर मग पुरणपोळी बनवूया. आणि चला तर बघा आपलं गुढीपाडव्यासाठी हा असं पुरणपोळीचं ताट रेडी आहे. पुरणपोळी बनवली, बटाट्याची भाजी, कालच गुलाबजामुन बनवलं, थोडासा भात, पापड आणि कटाची आमटी. तर बनलं आहे आता आपलं, रेडी झालं. चला पुरणपोळी म्हणायचं बाळा त्याला. आणि कुणाला खूप एक्साइटिंग आहे काय खाण्यासाठी, पुरणपोळी. चला तर आता देते मी सर्वांना जेवायला वाढते. तर आजचा असा आमचा पुरणपोळीचा बेत होता आणि छान असं आपलं सगळं बनवून रेडी आहे. चला मग जेवून घेतो, नंतर बोलतो. आणि चला आता जेवण वगैरे झालं, देवप्पाला आपला निवेद्य वगैरे दिला. मस्त आता फौजीन सगळ्यांचं जेवण झालंय. आणि पसारा बघा किचन कट्ट्यावर पूर्ण भरलंय, सगळी भांडी. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यावर खूप अशी भांडी होतात. चला काही नाही, आता पहिले मी सगळी भांडी किचन कट्टा क्लीन करते आणि साडी चेंज करते. बाद झाला आता झालं सकाळपासून देव, कारण मला दिवसभर साडी नेसून काम करणं ना पॉसिबल नाही. आणि चला मग, कारण साडीमध्ये ना थोडंसं अटकल्यासारखं होतंय. रोज रोज नेसलं ना तर काय वाटत नाही. गावाकडे कसं डेली असतं त्यामुळे एवढं काय नाही, पण इथं ना थोडं मला अवघडल्यासारखं होतंय. चला आता सगळं आवरते आणि नंतर बोलते. आणि चला आता भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतो. आणि मगाशी ना थोडंसं स्वयंपाक झाल्यानंतर भांडी क्लीन केली होती, तरी पण बघा अजून भरपूर अशी भांडी पडलीत. चला काही नाही, पुरणपोळीचा स्वयंपाक आहे म्हटलं थोडीफार भांडी जास्त पडणारच. आणि चला तर आजचा आमचा गुढीपाडव्याचा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, गुढीपाडव्याची तयारी म्हणा, रांगोळी म्हणा, गुढीपाडव्याचा पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि छोट्यांनी माझ्या व्हिडिओला खूप सगळं प्रेम द्या आणि मोठ्यांनी माझ्या व्हिडिओला खूप सगळा आशीर्वाद द्या. चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला तर मग ओके बाय. जय महाराष्ट्र.